थेट अयोध्येमध्ये जाऊयात। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। पूजा विधींना सुरुवात झाली आहे। गणेश आपल्याला माहिती देईल। गणेश, नानादा, ही खूप महत्त्वाची पूजा आहे। समोर जे दाम्पत्य बसले आहे हे डॉक्टर अनिल मिश्रा आहेत आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिल मिश्रा हे ट्रस्टचे सदस्य आहेत। यांच्याच हस्ते अनुष्ठान जे केलं जात आहे त्या अनुष्ठानाची पूजा मंदिर परिसरामध्ये होते। यांच्या हस्ते अनुष्ठानामध्ये पुढील काही दिवस हे मंदिर परिसरात अनुष्ठान करणार आहेत आणि ज्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या गर्भगृहामध्ये यांच्या आणि मोदींच्या हस्ते ते केलं जाणार आहे। म्हणून आज अनुष्ठान जे इथं केलं जात आहे ते कळश पूजन आहे। एक कळश यात्रा डॉक्टर अनिल मिश्रा त्यांच्या पत्नीसह 7 महिलांनी इथपर्यंत काढली। इथे आता सरयू नदीच्या पवित्र जलाचं पूजन होत आहे। पूजन झाल्यानंतर हेच जल या 7 महिला डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी घेऊन मंदिर परिसरात जाणार आहेत आणि त्या जलाचं अनुष्ठान मंदिर परिसरामध्ये केलं जाईल। ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अभिषेक होणार आहे, त्या दिवशी याच जलानं प्रभू श्री रामाच्या मूर्तीचं पूजन केलं जाईल आणि हे महत्त्वाची पूजा आहे। आपल्याला माहित असेल की कालपासून मंदिर परिसरामध्ये अनुष्ठान सुरू झालंय। जवळपास 20 पुजारी आत आहेत। त्या 20 पुजारींच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी अनुष्ठान करतायत। सर्व देवी देवतांचं अनुष्ठान होतं आहे। जे शुद्धीकरण लागतं, जे दोषमुक्त ह्या मंदिर परिसराला करायचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या विधी इथं केल्या गेल्या आहेत किंवा सुरू आहेत। त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे। सरयू नदीच्या तटावरती हे अनुष्ठान सुरू आहे। सकाळी जवळपास 7 वाजता अनेक महिला इथं आल्या होत्या कळश घेऊन, त्यात त्यांनी जल घेतलं। आता थोडा वेळ डॉक्टर अनिल मिश्रा ज्यांच्या हस्ते राम मंदिर परिसराची पूर्ण मंदिराची रामाच्या मूर्तीची पूजा होणार आहे। 22 तारखेला देखील मोदींसोबत हे पूजेला असतील आणि ते दाम्पत्य आता इथं हे कलश पूजन करतंय। सरयू नदीच्या तटावरचे हे दृश्य आहेत। यांच्यासोबत जवळपास 4 पुजारी आलेत। मंदिर परिसर 7 असल्या पाहिजे असं परंपरेमध्ये आहे, अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये आहे आणि म्हणून 7 महिलांसोबत डॉक्टर अनिल मिश्रा त्यांच्या पत्नी इथं हे अनुष्ठान करताना आपण पाहतोय। इथून थोड्याच वेळात ते मंदिर परिसराला जातील आणि हे जल जे आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत त्या जलानंच पूर्ण मंदिर परिसरात शुद्धीकरण होईल। त्यासोबतच 22 तारखेला याच सरयूच्या जलानं जे आत्ता इथं अनुष्ठान करून घेतलं जाणार आहे त्यानं रामलल्लाचं पूजन होईल। त्यांच्यावरती किंवा त्या पूजनामध्ये त्याचा वापर केला जाणार आहे। अशा प्रकारे अनेक विधी आज संबंध दिवस सुरू आहेत। आज कलश पूजनचा दिवस होता। सकाळी आपण पाहिलं की अयोध्येतला महिला कलश घेऊन तिथं पोहोचल्या, तर आता हे मुख्य जल आणि मुख्य पूजा सरयू तटावरची हे डॉक्टर अनिल मिश्रा करतायत। सरयूची गणेश, काही मंत्रोच्चार तिथे पठण होत आहे, मंत्रोच्चारांचं ते आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवूयात। मंत्रोष्पांजलिं समर्पयामि। धरणेति सुंदरेति भक्तप्रिये तुक्तेति फलप्रदेति विद्यापदे त्यगहरेति स्तुवन्ति देभ्यो भव नित्यमेव। हाथ जोड़िए। हाँ जी। पहले भी लीजिए। समर्पित किया जा रहा है पुष्प। गणेश, आणखी एक छोटासा प्रश्न की पूजा विधी तर कालपासून सुरू झालेले आहेत, पण आज सगळ्यात मोठी उत्सुकता असेल ती म्हणजे रामललाची मूर्ती मंदिरात प्रवेश करण्याची। त्याची उत्सुकता किती आहे, तयारी कशी आहे? नानादा, काही वेळापूर्वी मी विवेक सृष्टी या परिसरामध्ये होतो। त्या विवेक सृष्टीच्या परिसरामध्ये मी पाहिलं की एक ट्रक उभा केला गेलाय। तर माहिती अशी मिळाली की त्या विवेक सृष्टीमध्येच राम मंदिरात स्थापित होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीला कोरण्याचं काम, बनवण्याचं काम केलं गेलं होतं आणि आज सकाळी अमृत मुहूर्तावरती प्रातः एक मुहूर्त होता, त्या मुहूर्तावरती
विवेकसृष्टीमध्ये पूजन केलं गेलं आणि त्यानंतर रामलल्लाची मूर्ती 5 वर्षाच्या रामलल्लाची मूर्ती जी बाल अवस्थेमध्ये असणार आहे, ज्याची स्थापना मंदिरात होणार आहे, त्यांना त्या ट्रकमध्ये ठेवलं गेलं. एक मुहूर्त आहे आता दुपारचा किंवा संध्याकाळचा ते सांगत नाहीयेत समितीचे लोक, पण त्या मुहूर्तावरती हे ट्रक 10 मिनिटाच्या अंतरावरती राम मंदिर परिसरात जाणार आहे. म्हणून आजच ते ट्रक त्याला असं बोललं जात आहे. आणि ही आजची आता इथली विधी संपली आहे. आपण पाहतोय की इथं जवळपास 5 पुजारी होते आणि अनिल मिश्रा, म्हणजे तसं पाहायला गेलं नाना तर या सर्व मंदिर च्या पूजनमध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम कोणाचं असेल तर ते डॉक्टर अनिल मिश्र यांचं आहे. आणि डॉक्टर अनिल मिश्र यांच्यासाठी आता आपण पाहतोय की इथून पुढे जाताना त्यांच्या इथं आता पुढे नेत आहेत. मीही आता वरती येण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे कसं जावं. इथून आता सरयू नदीच्या तटावरती अनिलला बोलवून मी की सरयू नदीच्या तटावरती इथं पूजा होणार आहे. या पूजेत तुम्हाला पूजेची दृश्य दाखवतो मी इथे पुढे येऊन. ही दृश्य आहेत पूजेची. बघा इथं आता सरयू नदीची पूजा होते. डॉक्टर अनिल मिश्रा हे पूजा करतायत. यांच्याच हस्ते त्या दिवशी ही पूजा होणार आणि पुढचे काही दिवस जे अनुष्ठान होणार आहे मंदिर परिसरामध्ये हे यांच्या हस्तेच होणार आहे. म्हणून जसं मी आजकाल सत्येंद्रदास महाराजांना विचारलं की पूजा कोणाच्या हस्ते होणार आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्य पूजा त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच होईल, पण त्यांच्या सोबत डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उपस्थित राहतील. कारण हिंदू धर्मामध्ये स्थापना जर कोणत्या मूर्तीची किंवा पूजा करायची असेल तर सहपत्नी ते करावी लागते. आणि यासाठी डॉक्टर अनिल मिश्रा जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य मंदिराची पूजा केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठा केली जाईल. आता सरयू नदीचं हे पूजन झालेलं आहे, कारण आधी ज्या वेळेस प्रभू श्री रामाची पूजन करायचं त्याच्या आधी सरयूचं पूजन करणंचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि यासाठीच या तटावरती आता त्यांना बोलवलं गेलं आणि आता पुढच्या दिशेला ते जात आहेत. इथून ते मंदिर परिसरात जातील आणि मंदिर परिसरातनं ते पुढे आजच्या विधीमधलं जे जल आहे ते जल मंदिरात पोहोचवतील. आता इथे डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी पुन्हा बसल्या आहेत आणि हे पूजन आत्ता सध्या तरी झालेलं आहे, पण आणखी काही विधी आहेत त्या विधी या सरयू तटावरती पूर्ण केल्या जात आहेत. ज्ञानदा बरोबर, या विधींना खूप महत्त्व आहे आणि अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी यजमानाची भूमिका या संपूर्ण कार्यामध्ये बजावतात. आणि सत्येंद्र दास जे मुख्य पुजारी आहेत त्यांच्यासोबत तू काही वेळापूर्वी जो संवाद साधला त्यांनी नेमकी माहिती काय दिली, म्हणजे पूजा कशी होणार आहे, कोण कोण सहभागी होईल याबद्दलची माहिती, कारण त्या पूजेचा एक छोटा भाग आज आत्ता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. ज्ञानदा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस म्हणजे जे 33 कोटी देवी देवता आपण म्हणतो, तर जे देव आहेत सर्व देवांचं अनुष्ठान करायचं असतं. त्यानंतर रामलल्लाची पूजा होईल आणि त्यांची स्थापना त्यांच्या गर्भगृहामध्ये होईल किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठा होईल. म्हणून पुढचे काही दिवस या सगळ्या देवी देवतांची पूजा होईल. एक दोषमुक्त, म्हणजे असं आहे की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही परिसरामध्ये चांगलं काम करायचं असेल तर त्या परिसराला एक दोषमुक्त असं ठेवलं पाहिजे. यासाठी शुद्धीकरण म्हणा किंवा ती दोषमुक्तीचं ची विधी आता पार पडते आणि ह्यासाठीच हे जल इथून घेऊन ते जात आहेत. याशिवाय गणेश पूजनाचा एक दिवस असेल. इतर विधी आहेत जे 20 पुजारी एकूण मिळून करतायत. जे ह्या 20 पुजारींचं अनुष्ठान सकाळी सुरू होतं ते संध्याकाळपर्यंत चालतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या विधी सुरू होतात. अशा प्रकारे हे अनुष्ठान करत 22 तारखेपर्यंत वेगवेगळ्या या सगळ्या विधी पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची होईल. त्याची वेगळी विधी आहे. जसं सत्येंद्रदास म्हणाले होते की सहपत्नी ह्या अनुष्ठान करावे लागतात किंवा पूजा अर्चा करावी लागते. त्यासाठी डॉक्टर अनिल मिश्रा यांचं नाव घेतलं गेलं. पण मुख्य दिवस तो म्हणजे 22 जानेवारीचा, त्या दिवशी प्रभू श्री रामाच्या मूर्तीची स्थापना, त्यांचा अभिषेक हे मोदींच्या हस्ते होणार आहे आणि त्यांच्यासोबत डॉक्टर अनिल मिश्रा असणार आहेत. डॉक्टर अनिल मिश्रा हे ट्रस्टचे सदस्य आहेत आणि यांना नक्कीच गणेश, ज्या प्रकारे आपण पाहतोय अयोध्येमध्ये शरयू नदीकाठी कलश पूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.